तू जरा पार्टी देत नसतास का नाही मी प्रपोजलच माघारी घ्यायला लावला असतो मी. अरे आपली बहीण पास झाली लक्षात असू दे. काय रावल्या दमाला घाला का फुकट मिळते म्हणून पाहिले पण आणतोयस. आपले अजिंक्य सारखं लव्ह स्टोरी यार कोणाचे नसते. अरे बाबा विशेष नाही. अजिंक्य ते ಹುಡುಗಿ ಹುಡುಗಿ ಅಂದ್ರೆ पोरगी पोरगी. अजिंक्य ते पोरगी भाळ 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 मस्त. यारो वो सब तो ठीक है, ये समोसे ब्योसे कोल्ड ड्रिंक ये सब तो ठीक है, लेकिन यार पार्टी ऐसे थोड़ी होती है यार. मग कसं नाच गाना तो होना चाहिए ना. डान्स. पण भावांनो माझी की चेवर का नाचलं ना तर सगळ्यांनी नाचायचं. अजय आपल्याला नाचायचं येत नाही बरं का. आणि तुझी गर्लफ्रेंड पास झाली म्हणून आम्ही काय नाचायचं का माहिती होती. हा अरे आज मला पण नाचायला येत नाही. है ना की आपल्याला कुठे नाचायला येते. ए पाश्च्या तो तर हाणलाच पाहिजे बघला का. अरे मला तरी कुठे नाचता येते. आपला बी वारा डान्सच असतोय फक्त आपल्या आजासाठी. आय बी पर हो जाए शुरू. थांब जरा खाली बस बस खाली. काय झालं खाली बस. आठव तिकडं काय राजा. पण शितली पास झाली तुला कसं कळलं. आता त्यात काय कळायचं तो. हा मग कसं काय सच्च्या बातम्यात सांगितलं वे. अच्छा ठळक बातम्या शीतल पास झाली द्या पार्टी करा एन्जॉय. ते वय मग ते काय आहे? शीतल पास होणारच होती. हा त्यात काय अवघड आहे ना. अरे तसं नाही म्हणजे कशी झाली कुणी सांगितलं. कुणी सांगितलं म्हणजे हा गुड लक. गुड लक होतं ना आपलं. हा यार गुड लक. ए हुबला का मला म्हणायचं की तुला कसं कळलं. म्हणजे फोन आलता काय. नाही फोन कशाला येतोय. मग परवा दिवशीच फोनवर बोलली नाही का मी पास होणारच असते म्हणून. फक्त फर्स्ट क्लास सेकंड क्लास ते बघायचंय फक्त. हा बघ नाहीतर नापास झाली असायची. हे असं होऊच शकत नाही. अरे मला फुल गॅरंटी. अरे विषयच नाही ना भावा. आणि आज्या ती शितली तिकडं पास झाली आहे. आता आपली एक्झाम येणार ती लक्षात असू दे. काय भावानो. हे यार गप्पी जरा. अरे एन्जॉय काय करू दे करू. काय नाही करायचं एन्जॉय. नाही केला एन्जॉय अजिबात एन्जॉय नाही करायचं. हा अरे करा पार्टी एन्जॉय करा. यार पे टेंशन में तो नको यार. आजा जा अजून समोसा सांग एक सगळ्यांना. खेळ खेळ खेळ. समोसा समोसा. और कुछ चाहिए था. एक्स्ट्रा चटणी आण. यारा ये जल्दी जल्दी में कांग्रेस करना भूल ही गए. हाँ यार वो चल कोई गल नहीं और सीधा जाना हाथ पकड़ना और बोल देना कांग्रेस जी. हाँ सर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात. काय रे पुढं. भैया मला पण नाही माहिती. 2 दिवसात पाठ करून येतो की. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
there you are. See the difference. उगाच नाही आम्ही याला टॅलेंट म्हणत. हा तर कुठं होतो मी? भैया गुरु. गुरु. तर माणसाला गुरु पाहिजे नाही का? गुरु विना विद्या नाही. सर तुमचे चरण कमल कुठे? काय काय झालं? ए जमे सूर्य हा पाय धरा. हाँ भाई. ए जमे अरे पाय धरा म्हणजे तसे नाही. मग पाय धरा म्हणजे पाया पडा, आशीर्वाद घ्या. हे काय करताय भैया? माझी एवढी पात्रता नाहीये. हो सर. अहो तुम्ही आमचं किती मोठं काम केलं याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. शीतलला पास करून तुम्ही एक नवीन आदर्श घालून दिलाय. मला समजलं नाही. सर कसं आहे, हुशार विद्यार्थ्यांना काय कोणीही पास करतं, पण होतकरू विद्यार्थ्यांना नापास न करता वजन वापरून पास करणं हे फक्त तुम्हीच करू शकता सर. अहो माझं काय नाही भैया. नाही नाही भैया, अहो यांनीच पास केले. काय रे सूर्या? होय होय, तुम्ही का बसा, हेच केलंय. अहो शीतल तिचं तीच पास झालीये. सर अहो नाही नोकरी जात तुमची. हा पण हे आवडलं बरं का आपल्याला, काम करून सेफ गेम खेळणं. टॅलेंट हा बघितलं का? आळी मिळी गुप चिळी, या कानाचं त्या कानाला खबर नाही. सर अशी माणसं आवडतात बरं का आपल्याला. जमे हा. गिफ्ट. हे काय भैया? सर तुम्ही आमच्या कायम टच मध्ये राहण्यासाठी हा स्क्रीन टच मोबाईल. याची काय गरज होती? नकोय का? जमे घे परत आपलं. चल. नाही नाही, आता तुम्ही एवढ्या प्रेमानं दिलाय तर ठेवतो. परीक्षा संपल्या म्हणजे विषय इथंच थांबत नाही. हे वर्ष आणि पुढच्या वर्षात 2 टर्म अजून शिल्लक आहेत. तुम्ही त्याची काही काळजी करू नका भैया, मी बघतो काय करायचं ते. देर यू आर. या आता. राहुल्या आता उरक की पटकीना. ए ढापण्या, फुकट आहे म्हणून काय आपली तडजोड नसती. क्वालिटी मला मेंटेन करावी लागती ना. राहुल्या फुकट का? सच्चा? अरे तुला माहित नाही होय? अरे शीतल पास झाली ना, म्हणून आज सगळं दाढी केस फुकट. बापू किती दिवस स्कीम आहे ही? अरे मला काय माहिती, विचारायलाच. राहुल्या अरे किती दिवस स्कीम आहे? सच्चा, जवळ माझ्या कैचीला धार आहे तवर ही स्कीम आहे. तू तर फक्त मारच खायचा राहिलास. हम्म. ह्यो कोण आहे? ए, उठ उठ. ए, बस रे तू. मी दाढी करतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तू याला ओळखतोस का? नाही. उठ उठ, चल निघ. ही स्कीम फक्त चांदोडीतल्या लोकांच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी नाही. ए तू बस रे. असं काय नाही, स्कीम मी सुरू केली, सगळ्यांची दाढी फुकट. हा ए, उठ उठ, चल निघ इथनं. निघ चल. हे बघ, मी या दुकानाचा मालक आहे. या खुर्चीवर कुणी बसायचं कुणी बसायचं नाही हे मी ठरवणार. तुम्ही काय किंग मेकर आहे का काय? खुर्ची कोण बसणार ती ठरवायला. ए तू उठ रे. बस. मी या दुकानाचा धाकला मालक आहे. जयशत्र बोलण्यामध्ये काय अर्थच नाही. बापू आपलं बॅड डेक झालं ना राव. तुझं काय आता? मला जर माहित असतं फुकट स्कीम आहे तर काल कशाला दाढी केली असते मी? ए, केलीस ना मग जा की आता. केली की
पण 20 रुपये वाया गेले ना राव. रावल्या, काय रिफंडची स्कीम बी मग काय आहे का? हाय की टक्कल करून मिळेल. येतो का? हे राहुल्या का उरक की पटकन. ए ढापण्या, तुझं काय र? अरे माझी दाढी करायची आहे. केस तर आहेत का? बारक्या पोराची मी दाढी करत नसतो. अरे बाबा राहिलं केस तरी काप. असं बोल की मग. बस जरा व्हायच खाली. डेडे, काय ग मम्मी? ही शितली बिनधास्त घरी यायला लागली की ग? येऊ दे की मग. अगं येऊ दे की काय येऊ दे, घरी येता येता घरची सून बसल. असं काय बी होणार नाही. जेडे, गोष्टी काय सांगून घडतात व्हय? बघितलंस ना म्हातारी बर कसं आजी नातीसारखं सुरू आहे. भाकरी महागात पडल्यात, बाकी काय नाही. अनुभव ग, तुला काय गरज होती तिचं एवढं कौतुक करायची? बघायला गेलं तर साधी परीक्षा पास झाली, आणि ते बी ऑक्टोबरची. तेच म्हणते मी. मग तुला एवढं कौतुक करायची काय गरज होती? अगं खोटं खोटं कौतुक काय खरं असतंय वे? आणि तू बी करत होतीसच की तिचं कौतुक. अगं मग मी तर कुठं खरं खरं कौतुक करत होते. पण जेडे, पण मला काही म्हातारीचं पटलं नाही. बघितलंस ना, म्हातारीनं 100 रुपयाची नोट हातावर ठेवली. तुझ्या कधी हातावर दिली का 10 रुपयाची नोट काढून? जाऊ दे ग मम्मी, कधी नव्हते पास झाली. मग तू कधी पास होत नाहीस वय? का आजपर्यंत एकदा बी झाली नाहीस? तुझ्यासाठी कनवटीचा रुपये तरी काढला का कधी? जाऊ दे सोड. सोड काय सोड? तुझा एवढा साखरपुडा ठरवला मी. म्हातारीनं किती धुमाकूळ घातला लक्षात आहे ना? आणि तू म्हण सोड. हे बघ मम्मी, विरोधाला विरोध करून काहीच होत नाही. हे बघ जेडी, तू उगाच त्या शितलीच्या नादाला लागू नकस, आणि अजिबात तिच्या संग राहू नकस. उगाच काहीतरी उद्योग वाढून ठेवशील. असं काय बी होणार नाही. उलट ती जेवढी आपल्या बरोबर राहील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. ती कसं काय? ती काय करतेय काय नाही याच्यावर लक्ष ठेवायची आपल्याला काही गरज नाही. उलट मी तर असं म्हणते, तिला एवढी जवळ करायची की तिने स्वतः येऊन सगळं आपल्याला सांगितलं पाहिजे. अगं भय, पण त्यानं काय होणार आहे? कसं आहे मम्मी, तिचं कच्च पक्क दुवं माहित असल्याशिवाय आपल्याला नेमका कुठं घाव घालायचंय हे कळणार नाही. मी साखर पेरणी सुरू केली. आज आनंदाची बातमी घेऊन आली. उद्या काही वाईट बातमी असेल तर ती बी धावत येऊन आपल्याला सांगल. बघ बया, नाहीतर काना मागून येऊन तिकट व्हायची. मम्मी, तुला अजून एक गोष्ट माहित नाही. कसली ग? एक तर अजिंक्य आणि ती दोघं बोलत नाहीत, आणि आता शीतल पास झाली म्हणजे तिच्या घरचे तिच्या लग्नाचं बघणार. जेडे, एक मिनिट हं. तुला आत्ताच सांगून ठेवते, तुझ्या मनात जर अजिंक्यविषयी काय असेल ना तर ते आत्ताच काढून टाक. एक तर ती म्हातारी तुमच्या दोघांचं काही लगीन होऊ देणार नाही, आणि तुझं दुसरीकडे कुठं चांगलं करायचं ठरवलं तर अजिंक्य होऊ देत नाहीत. ती दोघं आजी नात म्हणून का नाही तुझं काही भलं होऊ देणार नाहीत. आणि तुझा बाप गचबशा तोंडाचा, त्याच्या तोंडातला बी शब्द बाहेर पडणार नाही. उगाच डोक्यात काय बी घेऊन बसू नकस. हा, आत्ताच सांगून ठेवते. बर. सौर्या, नाना नमस्कार. अरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ऋतू शेठ नमस्कार. नमस्कार. ये की ये. काय चाललंय सावरे? बस बस. अहो नाना बसायला नाही आलो अरे मी. बस तू. सुमन, ए सुमन, पाणी आण ग जरा. नमस्कार भैया. नमस्कार. सुमन, बोल, काय काम काढलेस? अहो काय नाना, कामासाठीच यायला पाहिजे असं काय आहे का?
बर का नाना, गावात अशी मोजकीच घर आहेत जिथे आम्ही हक्कानं जातो. त्यातच आपलं एक घर. अरे बँकेच्या इलेक्शनच्या वेळेला मी तुझ्या विरोधात काम केलं, तरी बी तू मनाचा मोठेपणा दाखवलास. आम्हाला सगळ्यांना मदत केलीस. राजकारण असावं ना तर हे असं. आहा नाना, राजकारणाच्या जागी राजकारण आणि रिलेशनच्या जागी रिलेशन. आपण राजकारण रिलेशन गल्लत करत नाही. अरे हेच तर महत्वाचं आहे. नाहीतर आपण बघतोच आहे ना सोडानं पेटलेलं राजकारण. हा, तू माझी कोंबडी मारलीस, मी तुझं वासरूच मारतो. काय तत्वच राहिलं नाही रे. नाना, अहो तुमच्याकडनं शिकलोय सगळं. तुमचाच वसाण वारसा, बाकी काय. बर बोल, काय म्हणतोस? हा, शीतल पास झाल्याचं कळलं. वय तर नाना, अभिनंदन बर का. आई, तुमचं बी अभिनंदन. अहो आता आमचं कसलं अभिनंदन, सगळं तर तिनंच केलंय. आम्हाला तर वाटलं या वर्षीपासून तिकडं कोणाच ठोक. तर काय अरे भैया, निकाल हिजा आणि टेन्शन आम्हाला सगळ्यांना. हा? नाही म्हणलं एवढी आनंदाची खबर आहे, स्वतः जाऊन शुभेच्छा द्यावं. आहेत का शीतल घरात? हाय की, थांबा बोलली ते. शीतल, अगे शीतल, हा बाहेर ये. काय जमे टॅलेंट. अरे भैया, हे काय रे? अहो नाना, मोकळ्या ते कसं जायचं म्हणून माझ्याकडून छोटस गिफ्ट. अरे काय असू देऊ नाना. शीतल, अभिनंदन बर का. ये एक फोटो घेऊ. आप्पा या फोटो. शीतल या. टॅलेंट. हा. सावर आहे बर का. शीतल, जरा स्माइल केली तर बरं होईल. ओके. शीतल, पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुम्हाला बोललो नव्हतो तुमचा हात हातात घेणार म्हणून. अहो ही तर सुरुवात आहे. लवकरच हा हात कायमचा माझ्या हातात घेतो का नाही बघा.